आज 19 जून 2026 विद्यार्थी आपली दिनचर्या यामाने करत आहेत. शिक्षकही स्वतः याम करत आहेत. समोर मुलींचे वसतिगृह दिसत आहे. पालकास विनंती, हे वसतिगृह बांधण्यासाठी संस्थेला 30 वर्ष लागली. 30 वर्षे आम्ही या पद्धतीचे वसतिगृह देण्यासाठी असमर्थ होतो. आज या वसतिगृहात सर्व सुविधा आहेत. सर्वांसाठी वाट आहे, संडास बाथरूम आहे. हे वसतिगृह 28,000 स्क्वेअर फूटचा आहे. तरी पालकांनी, समाजाने ताबडतोब आपल्या विद्यार्थ्यांना गुरुकुलात पाठवावेत. ज्या समाजाला आपली मुलगी सुरक्षित आणि तिचा सर्वांगीण विकास हवा आहे, त्या सर्व पालकांनी संत तुकाराम गुरुकुलाची निवड करावी. मी संस्थापक अध्यक्ष या नात्याने आपणास हमी देत आहे की तुमची कन्या, माझी विद्यार्थिनी, देशाची अभिमानाची गोष्ट आहे. आपली देशाची कन्या सुरक्षित आणि सर्वांगीण विकासाची असेल तर आईवडील आणि देशातील सर्व लोक स्वाभिमानी राहू शकतात, शांत चित्ताने जगू शकतात. आपल्या लेकरांचा अभिमान वाटू शकतोय. अगर आपले विद्यार्थी, आपल्या विद्यार्थिनी जर चुकल्या तर आईवडिलांना त्यांच्या जीवनातली त्यापेक्षा कोणतीही मोठी हानी नाही आहे. म्हणून मी संस्थापक अध्यक्ष या नात्याने आपणा सर्वांस हमी देत आहे की मी माझ्या जीवनाचे कोणत्याही क्षणी, रात्री 12 वाजो, 2 वाजो, शाळेचा टाईम असो, सकाळ असो, दुपार असो, कुठल्याही वेळेमध्ये डोळ्यामध्ये तेल घालून सर्व विद्यार्थिनीची सुरक्षा, स्वाभिमान, संस्कार देण्यासाठी आपणास प्रतिज्ञा करत आहे. या प्रतिज्ञेसाठीच माझे जीवन आहे. मित्रांनो, तुम्ही समजून घ्या, सर्वच माणसं काही पुन्हा जन्माला येत नसतात. माझा जन्म केवळ आणि केवळ शैक्षणिक कार्य पुढे नेण्यासाठी माझा जन्म आहे आणि याच्यात माझा अभिमान नाही आहे, कारण ही ईश्वराची लीला आहे. मी ईश्वराच्या लीलेखाली आणि आपणास भूल थापा द्यायला लागलेलो असं नाही आहे. मी जे बोलायला लागलेलो आहे ते वास्तविक आहे. माझं जीवन फक्त न फक्त तुमचे विद्यार्थी, तुमचे मुलं आणि माझे विद्यार्थी, आपला देश सबल करण्यासाठी, देशाची मान जगात उंच करण्यासाठी जेवढा होईन तेवढा खारीचा वाटा देण्यासाठी माझे जीवन आता 61 वर्षाचे आहे. पुढं जितक्या दिवस ईश्वर किंवा निसर्ग मला जिवंत ठेवेल, माझ्या हातपायात ताकद असेल आणि माझं मन जोपर्यंत तयार असेल तोपर्यंत कार्य करत राहील. मित्रांनो, लवकर पाठवा आणि समाजाला विनंती करत आहे, मुली पाठवा. तुम्हाला जालना जिल्हा
परभणी जिल्हा, संभाजीनगर, नांदेड, संपूर्ण मराठवाड्यात या पद्धतीची मुलींची व्यवस्था व मुलींची हमी देण्यासाठी सर्वात उत्तम संत तुकाराम गुरुकुल संस्थापक अध्यक्ष तयार आहे. हे पहा भारत मातेचे मंदिर, पहा आमच्या गुरुकुलाची भावना. असे मंदिर असाच या मंदिरावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, हे तुम्हाला कुठेही मला चॅलेंज करून दाखवा की अख्ख्या भारतामध्ये असे मंदिर आहे, अख्ख्या जगामध्ये असे मंदिर आहे, अख्ख्या जगामध्ये हे पहिलं मंदिर आहे. मला चॅलेंज असे मंदिर दाखवा, माझ्याकडून 1,00,000 रुपये बक्षीस मिळवा. ह्या मंदिराच्या भावना बघा. या मंदिराच्या भावनामध्ये माझा भारत देश हे भारत माता मंदिर आहे. भारत देश हा संपूर्ण कसा असावा, कसा समरसतेनं असावा, कसा क्रांतिकारकांसाठी त्याग करावं, कसं शिवाजी महाराजांसारखं काय शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य असावं. बघा माझी भारत माता, भारत मातेच्या हातामध्ये तिरंगा ध्वज आहे. भारत मातेच्या हातामध्ये संविधान आहे. हे संविधान सांगतंय की माझा देश संविधानाप्रमाणे वागला पाहिजे. हे भारत मातेचा तिरंगा ध्वज सांगतो की आम्ही सर्व एक आहोत. आमची प्रतिज्ञा आहे की भारतामधले सर्वजण, भारत माता सांगते की हे भारत मातेचे लेकरं आहेत आणि म्हणून आम्ही सर्वजण समान आहोत आणि प्रत्येक भारतीयांचे हे सर्वजण बांधव आहोत. म्हणून आम्ही या भारतासाठी सर्वांसाठी कार्य केले पाहिजे. एवढं बोलून माझे बोलणं थांबवतो. हा व्हिडिओ खूप लांब होतोय आणि त्यामुळं तुम्हाला सर्वांना बघता येणार नाही. तरी सर्व पालकांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करून जास्तीत जास्त विद्यार्थी इथे पाठवावेत, विद्यार्थिनींना पाठवावेत. ही आत्या इकडे बघा, ही आत्या मुलींच्या शिक्षणासाठी सज्ज आहे, मुलींच्या संरक्षणासाठी या ठिकाणी तिचा पूर्ण आयुष्य आहे. शिवकन्या, ह्या शिवकन्या लहान लहान मुलांसाठी त्यांचं पूर्ण जीवन देण्यासाठी तयार आहेत. तर ह्या गटपालक रत्नाताई मोरे ह्या मुलीच्या गटपालिका आहेत. ह्या सर्वजण या ठिकाणी मनाने आणि शरीराने या ठिकाणी जीवन देत आहेत. तरी पालकांनी ताबडतोब विद्यार्थिनींना पाठवावेत. जास्तीत जास्त संख्येने माझ्याकडे मुलींसाठी फक्त 100 विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था आहे आणि मुलासाठी 250 मुलांची निवास व्यवस्था आहे, क्वाट व्यवस्था आहे, जेवण्यासाठी डायस व्यवस्था आहे. तरी सर्व पालकांनी ताबडतोब आपले पाल्ले ज्यांना गरज आहे आणि जे पालक स्वतः बिगर व्यसनी आहेत आणि ज्या पालकांना आपल्या मुलांचा अभ्यास पाहण्यासाठी वेळ देणं शक्य आहे, शाळेचे नियम पाळणं शक्य आहे, अशाच पालकांच्या मुलासाठी संत तुकारामांमध्ये प्रवेश मिळतो, सर्वांसाठी नाही. मग ते पैशावाले असोत की गरीब असोत. माझी शाळा फक्त न फक्त संस्कार आणि शिक्षण ज्यांना गरज आहे त्यांच्या गरजेला आम्ही सहभागी होऊन मदत करणारे लोक आहोत. धन्यवाद.